नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेक्शन 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल हा घटक अभ्यासणार आहोत. या घटकाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यापूर्वी परीक्षेमध्ये या घटकावर आधारित कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर आपण 11वीचा फॉर्मॅट लक्षात घेतला आणि 11वीला ड्रामा या घटकावरती ज्या प्रकारचे प्रश्न होते जवळपास त्याच प्रकारचे प्रश्न हे हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या घटकावर असतील. म्हणजे नेमकं या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, एकदा का ही गोष्ट आपल्या लक्षात आली तर या पाठ्य घटकाची तयारी अधिक चांगल्यारीत्या आपल्याला करता येऊ शकते. तर परीक्षेमध्ये हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या घटकावरती कदाचित MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न आपण ज्याला म्हणतो असे प्रश्न असू शकतात. मॅच द कॉलम्स जोड्या लावासारखा प्रश्न यावर असू शकतो. त्यानंतर क्रोनॉलॉजिकल ऑर्डर काल गणनेनुसार क्रम लावणे. Here we are studying the history of novel. आपण नॉव्हेलचा इतिहास अभ्यासणार आहोत. साहजिकच यामध्ये ज्या इसवी सनामध्ये किंवा साली प्रकाशित झालेला नॉव्हेल कदाचित त्यानुसार आपल्याला परीक्षेमध्ये क्रम लावायला येऊ शकतो. फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा, ट्रू अँड फॉल्स चूक किंवा बरोबर ते सांगा, किंवा एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल्स नॉव्हेलचे घटक यावर देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या घटकाचा अभ्यास करताना ऑब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. वस्तुनिष्ठ जी माहिती आहे ज्याला आपण फॅक्ट्स म्हणतो किंवा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याकरता या ठिकाणी महत्त्वाची ठरते. आणि म्हणून हिस्ट्री ऑफ नॉव्हेल अभ्यासत असताना नॉव्हेल म्हणजे काय, नॉव्हेलचं बॅकग्राऊंड काय, नॉव्हेलचे किती प्रकार असू शकतात, त्यानंतर कोणतं नॉव्हेल केव्हा प्रकाशित झालं, त्या नॉव्हेलचा नॉव्हेलिस्ट कादंबरीकार कोण किंवा एखादं कॅरेक्टर हे कोणत्या नॉव्हेलमध्ये आहे या प्रकारची जर माहिती या पाठ्यघटकामध्ये असेल तर ती आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाची ठरते. प्रत्यक्षात या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे देखील टेक्स्टबुक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. द 18th century has gifted English literature to entirely new forms. 18th century 18वे जे शतक आहे has gifted English literature 18व्या शतकानं इंग्रजी साहित्याला दोन भेट दिल्या. आणि ह्या ज्या दोन भेटी होत्या त्या काय होत्या, एंटायरली न्यू पूर्णतः नवीन एंटायरली न्यू फॉर्म्स ऑफ लिटरेचर. साहित्याचे पूर्णतः दोन नवीन असं स्वरूप नवीन असे फॉर्म्स इंग्रजी साहित्याला 18व्या शतकानं दिले. विच आर विदाउट एनी ट्रेसेस इन द एन्शंट क्लासिकल हेरिटेज. काय म्हणतो लेखक या ठिकाणी, काय म्हणतो की विच आर विदाउट एनी ट्रेसेस. याचा मागोवा अगदी ज्या इंग्रजी साहित्याला एन्शंट क्लासिकल हेरिटेज, इंग्रजी साहित्याला अत्यंत प्राचीन वारसा लाभलेला आहे. अगदी प्राचीन काळापासून इंग्रजी साहित्य अस्तित्वात आहे म्हणून त्याला एन्शंट क्लासिकल हेरिटेज म्हणलं. हेरिटेज म्हणजे वारसा, एन्शंट म्हणजे प्राचीन. एन्शंट क्लासिकल हेरिटेज मध्ये देखील आपल्याला ह्या दोन फॉर्मचे ट्रेसेस मिळत नाही. देन व्हॉट डज द वर्ड ट्रेसेस मीन बाय. या ठिकाणी आपण ट्रेसेस या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा तर ट्रेसेस इज अ मार्क, ती एक खूण असते. अन ऑब्जेक्ट, ती एखादी वस्तू पण असू शकते. ऑर अ साइन, ते एखादं दर्शक असू शकते. ट्रेसेस म्हणजे एखादी खूण, एखादी वस्तू
एखादं दर्शक दॅट शोज दॅट ते आपल्याला काय दाखवतं, समथिंग ऑर समबडी एक्झिस्टेड, याही अगोदर कोणीतरी किंवा काहीतरी अस्तित्वात होतं, ऑर हॅपन, काहीतरी घडलं होतं, हे ज्याच्यावरनं कळतं त्याला आपण ट्रेसेस म्हणतो. बट दो द इंग्लिश लिटरेचर हॅज एन्शंट क्लासिकल हेरिटेज, बट वी डू नॉट फाइंड एनी ट्रेस रिगार्डिंग these two forms which are entirely new, जे पूर्णतः नवीन आहेत. त्याचा ट्रेस आपल्याला एन्शंट क्लासिकल हेरिटेज ऑफ इंग्लिश लिटरेचर मध्ये भेटत नाही आणि म्हणून त्याला एंटायरली न्यू असं म्हणलंय, पूर्णतः नवीन. मग हे जे नवीन टू फॉर्म्स ऑफ लिटरेचर आहेत ते कोणते? वन ऑफ दोज वॉज द पिरियडिकल एसेज. हा जो पहिला एंटायरली न्यू फॉर्म आहे तो आहे द पिरियडिकल एसेज. पिरियडिकल एसेज, एसेज म्हणजे निबंध. Then what is periodical? Periodical means published at a regular interval. एक ठराविक अंतरानं जे प्रकाशित होणार असतं, that is called the periodical. आणि त्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये हे जे पिरियडिकल एसेज होते, जे वर्तमानपत्रामध्ये किंवा साहित्याच्या जे वेगवेगळ्या मॅगझिन मासिकं असतात त्यामध्ये छापल्या जायचे, हे पिरियडिकल एसे is one of the new forms of English literature, and other was novel, आणि दुसरं होतं नॉव्हेल, ज्याला आपण मराठीमध्ये कादंबरी असं म्हणतो. बोथ ऑफ these forms, especially novel, हे दोन फॉर्म्स which were entirely new and different from the ancient literature, हे पूर्णतः नवीन असलेले जे फॉर्म्स होते, अँड एस्पेशली नॉव्हेल, आणि याच्यामध्ये देखील खास करून नॉव्हेल म्हणजे जी कादंबरी होती, कॉट द स्पिरिट ऑफ द 18th century. कॉट द स्पिरिट ऑफ द 18th century. आता स्पिरिटचा आपण शब्दशः अर्थ काय घेत असतो? आत्मा, सोल, SOUL. म्हणजे 18व्या शतकातील जे लोकांची मानसिकता होती, 18व्या शतकातलं जे सामाजिक जीवन होतं, 18व्या शतकात जे सांस्कृतिक जीवन होतं, म्हणजे 18व्या शतकाचा जी मानसिकता होती त्याला आपण काय म्हणतो? स्पिरिट म्हणतो. आणि नेमकं नॉव्हेल या घटकानं 18व्या शतकाचा जो स्पिरिट आहे तोच या नॉव्हेलमध्ये कॅच केला, कॉट केला, पकडला. Novel caught the spirit of 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plane. 18व्या शतकाला आपण काय म्हणून ओळखतो? जे 18वं शतक हे साहित्याच्या दृष्टिकोनातनं किंवा सांस्कृतिक दृष्टिकोनातनं 18वं शतक हे काय म्हणून ओळखल्या जातं? तर या ठिकाणी असं म्हटलं आहे की ॲज द एज ऑफ इंटेलेक्च्युअल, बौद्धिक, सेंटिमेंटल, भावनिक अँड रिअलिस्टिक, वास्तविक, प्लेन अँड ट्राई टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स. म्हणजे 18व्या शतकातील ज्या कालखंडाला, ज्या युगाला बुद्धी प्रामाण्याचं युग म्हटलं जातं, सेंटिमेंटल, भावनिक स्तरावर जगणारं युग होतं, किंवा ज्याला आपण रिअलिस्टिक, वास्तववादी, ज्याला आपण जीवनाचं युग म्हणतो, असं युग त्यांनी आपल्या साहित्यामधनं मांडण्याचा प्रयत्न केला. अँड ट्राई टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स, आणि वाचकाला, 18व्या शतकातील वाचकाला इन्स्ट्रक्ट, काही सुचवायचं, काही सांगायचा प्रयत्न केला. इन द रीडर्स विच वुड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. 18व्या शतकातील लोक यांना त्यांचं जीवन अधिक व्हर्च्युअस, व्हर्च्युअस म्हणजे सद्गुणी, मॅनरली, व्हर्च्युअस म्हणजे सद्गुणी किंवा मॅनरली आपण त्याला म्हणतो, अधिक चांगल्या प्रकारे सद्गुणांनी जगण्यासाठी किंवा पर्पजफुल, जीवनामध्ये कुठला तरी उद्देश ठेवून जगण्याकरता निश्चित त्यांना मदत होईल असं साहित्य हे 18व्या शतकामध्ये नॉव्हेलच्या माध्यमातून तयार होऊ लागलं. सिन्स द टाइम ऑफ इट्स ओरिजिन. आता नॉव्हेलचं ओरिजिन केव्हा आहे?
18th सेंचुरी. आणि म्हणून जेव्हा नॉव्हेलचा उदय झाला, ओरिजिन, सिन्स इट्स ओरिजिन म्हणजे 18व्या शतकापासूनच नॉव्हेलच्या उत्पत्तीपासूनच नॉव्हेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी. नॉव्हेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी. नॉव्हेलला लोकप्रियता मिळत गेलेली आहे किंवा मिळत आलेली आहे. पॉप्युलॅरिटी म्हणजे लोक मिळत आलेली आहे याचा अर्थ काय? इन 18th century novel was popular among the people. Even in 19th 20th century also novel was popular among the people, and even today novel is popular among the people. आज देखील लोकांमध्ये नॉव्हेल हे लोकप्रिय आहे आणि म्हणून त्याला असं म्हटलंय की हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. आणि ही जी पॉप्युलॅरिटी आहे, ग्रोईंग, ती वाढत चालली. कशी? ग्रॅज्युअली, स्लोली, हळूहळू नॉव्हेलची पॉप्युलॅरिटी इवन इन द 21st century इट इज ग्रोईंग बट इट इज ग्रॅज्युअली. हळूहळू ही जी नॉव्हेलची लोकप्रियता आहे आज देखील वाढत चालली आहे. A novel is a relatively long narrative fiction. What is a novel? नॉव्हेल काय असतं? आणि असं म्हटलंय मग अ नॉव्हेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. नॉव्हेल हे लॉंग म्हणजे लांब, दीर्घ, आपण अर्थ दीर्घ, नॅरेटिव्ह वर्णनात्मक किंवा जिथं कथन केलेलं असतं कथनात्मक, फिक्शन, फिक्शन लाईक आपण चमत्कृती म्हणतो किंवा कल्पना आविष्कार म्हणायचं, कल्पना शक्तीचा आविष्कार, फिक्शन विच इज नॉट रियल. सो नॉव्हेल इज रिलेटिव्ह, तुलनेने, रिलेटिव्ह म्हणजे तुलनेने, कोणासोबत तुलना करायची? द लिटरेचर विच वॉज एक्झिस्टेड बिफोर द नॉव्हेल. नॉव्हेलच्या अगोदर जे काही साहित्य उपलब्ध होतं त्याच्या तुलनेमध्ये नॉव्हेल कसं होतं? लॉंग. शैलीमध्ये कसं होतं? नॅरेटिव्ह. हे फिक्शन आहे. A novel is relatively long narrative fiction which describes. A novel कशाचं वर्णन करायचं? Intimate human experiences. Intimate human experiences. मानवी अनुभवाचं. पण कोणते मानवी अनुभव? इंटिमेट, मानवाच्या जिव्हाळ्याचे, त्याला आपलेसे वाटणारे, त्याला हवेसे वाटणारे, त्याला अत्यंत जवळचे असे वाटणारे जे अनुभव होते मानवाचे, याच इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेसला त्यानं वर्णन केलं नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. परत शब्दांकडे लक्ष द्या. नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. काय म्हटलंय? नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म, गद्यामध्ये. आपला लेसन असतो ना, तो आपण त्याला प्रोज म्हणतो. याच्या अगोदर म्हणजे बिफोर द नॉव्हेल मोस्टली द लिटरेचर used to be found in poetic form, whether it is drama, whether it is epic, whether it is ballad, or whether it is poetry. Most of the forms used to be found in poetic form. But for the first time, through novels, novelists started to present the story in prose form. पहिल्यांदाच नॉव्हेलिस्टनं जी दीर्घ कथा होती, जे फिक्शन होतं, हे प्रोजच्या फॉर्म मधनं हे सादर करायला सुरुवात केली. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड, आज आपण याला कुठला शब्द वापरतो? नॉव्हेल. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉव्हेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नॉव्हेला. आज आपण जो शब्द वापरतो नॉव्हेल करता, इट डिराइव्ड, तो कुठून आलेला आहे? डिराइव्ड टू गेट समथिंग फ्रॉम समथिंग किंवा समबडी. टू डिराइव्हचा अर्थ काय असतो? टू गेट समथिंग फ्रॉम समथिंग. म्हणजे याची उत्पत्ती, याला आपण उत्पत्ती होणं असं म्हणतो की नॉव्हेल या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली? इंग्लिश वर्ड नॉव्हेल इज डिराइव्ड फ्रॉम इटालियन, म्हणजे इंग्लिश शब्द जो नॉव्हेल आहे त्याची उत्पत्ती इटालियन शब्दापासून तयार झाली. मग इटालियन मध्ये नॉव्हेलला काय म्हणायचं? नॉव्हेला. In the Italian word
नॉव्हेलापासून नॉव्हेल हा इंग्लिश वर्ड अस्तित्वात आला, मिनिंग न्यू. आणि नॉव्हेला या शब्दाचा अर्थ न्यू असा होतो. नॉव्हेलला देखील आपण न्यू असं म्हणतो. आणि अनेक वेळा आपल्या संभाषणामध्ये इफ यू हॅव सम नॉव्हेल आयडिया प्लीज टेल मी असं आपण म्हणतो. तुझ्याकडे काही नवीन संकल्पना असतील, कल्पना असतील, मला सांगा. आपण असं म्हणतो नॉव्हेल म्हणजे नवीन. अ नॉव्हेल नॅरेट्स. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, हा जो आत्ताचा पॉइंट आहे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे की नॉव्हेल हा शब्द कोणत्या भाषेतनं आला, कोणत्या शब्दापासून तयार झाला, त्याचा अर्थ काय, ही माहिती आपल्याकरता परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची. अ नॉव्हेल नरेट्स अ स्टोरी. नॉव्हेल काय करतं? नॉव्हेल नरेट्स, ते वर्णन करतं, कथन. नरेटचा अर्थ काय असतो? कथन करणे. ते कथन करतं अ स्टोरी एम्ब्लिशिंग. एम्ब्लिशिंग स्टोरी असते. वी ऑल्सो फाउंड द स्टोरी इन ड्रामा ऑल्सो. मग एम्ब्लिशिंग म्हटलंय. एम्ब्लिशिंगचा अर्थ असतो ब्युटिफाय, सुशोभित, टू डेकोरेट. एम्ब्लिशिंग म्हणजे काय? डेकोरेट, सुशोभित करणे. मराठीमध्ये एम्ब्लिशिंगचा अर्थ असतो सुशोभित करणे. मीन्स नॉव्हेल नरेट्स अ स्टोरी. नॉव्हेल आपल्याला कथा सांगतं, पण ही कथा कशी असते? अ स्टोरी एम्ब्लिशिंग इट विथ मोर डिटेल्स. पण या कथेमध्ये डिटेल्स असतात, सविस्तर माहिती असते. डिटेल्स ऑफ टाइम, डिटेल्स ऑफ प्लेस, डिटेल्स ऑफ नेचर, डिटेल्स ऑफ पीपल अँड डिटेल्स ऑफ माइंड. वेळ, स्थळ, निसर्ग, लोक, मानवी स्वभाव, मानवी मन, देअर गेस्चर्स. गेस्चर्स म्हणजे हावभाव, हातवारे किंवा चेहऱ्यावरचे जे भाव असतात ना, त्याचे कॉल्ड द गेस्चर्स. नाउ दिस इज गेस्चर, याला गेस्चर म्हणतात. ह्या सर्वांचं डिटेल वृत्तांत कथन ज्याच्यामध्ये असतं दॅट इज कॉल्ड द नॉव्हेल. मग काय म्हणलं नॉव्हेलचं? अ नॉव्हेल नरेट्स अ स्टोरी एम्ब्लिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाइम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स. नीट लक्षात घ्या, इट इज नॉट ओनली अबाउट द पीपल, इट इज ऑल्सो अबाउट देअर माइंड्स. फक्त लोक नाही, तर लोकांची मानसिकता देखील सखोलपणे नॉव्हेलमधून मांडल्या जाते. It creates the picture of the society of that time and what's happened because of such details. म्हणजे एखाद्या कथेमध्ये एवढे डिटेल्स असतील तर त्यानं काय होतं? When we read a novel, when we go through a novel, जेव्हा आपण नॉव्हेल वाचतो, नॉव्हेल मधनं जातो, it creates the picture of society of that time. Now we are in the 21st century. And if we are reading a novel of 18th century, 19th century or 20th century, now it is not possible for us to peep into 19th or 18th or 20th century. आता आपल्याला 19व्या शतकामध्ये डोकावता येत नाही, 18व्या शतकामध्ये आपल्याला डोकावता येणार नाही. So how to read the people of those time? How to know about the society of that time? त्यावेळेचा समाज कसा होता, लोकांची मानसिकता कशी वाचणार आपण? And for this, if we go through a novel, if we read a novel, we can read the people of that era also. आपण त्या कालखंडातील लोकांना देखील वाचू शकतो. So novel makes, it creates the picture of society of that time. Novel makes life easier. Novel makes life easier to understand than in drama and poetry. Drama and poetry also present the life, also present the people, also present their mindset. कवितेमधनं, नाटकांमधनं देखील मानवी जीवन, मानवी भावना, मानवी मन याचं वर्णन केलेलं असतं. परंतु कवितेपेक्षा आणि नाटकापेक्षा नॉव्हेलमध्ये, नॉव्हेलनं काय केलं? हे सर्व अतिशय सोपं केलं वाचकाला अंडरस्टँड समजण्याकरता. इन मॉडर्न एरा, एरा म्हणजे पिरियड, कालखंड, युग. इन मॉडर्न एरा नॉव्हेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. आणि आताच्या कालखंडामध्ये नॉव्हेलनं काय केलं? नॉव्हेल हॅज अडॉप्टेड, त्यानं स्वीकारलं
अडॉप्टचा शब्दशः अर्थ असतो दत्तक घेणे. आपण या ठिकाणी काय म्हणायचं, ऍक्सेप्टेड या अर्थानं अडॉप्टेड हा शब्द इथं आपण घ्यायचा, शब्दाचं घ्यायची गरज नाही. अडॉप्टेड लिटररी प्रोज नॉव्हेल हे आताच्या कालखंडामध्ये पूर्णतः काय आहे, लिटररी प्रोज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यावरनं कळालं की आपण या संपूर्ण लेसन मध्ये नॉव्हेल बद्दलचीच माहिती पाहणार आहोत. हा होता आपला हिस्ट्री ऑफ नॉव्हेलचा भाग 1. अशा वेगवेगळ्या भागामध्ये आपण याबद्दलची माहिती पाहूया. पुढील भाग पाहण्यास विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.